ज्ञानेश्वर या संपूर्ण शांती नावाच्या ठिकाणी पाहतोय तो प्रत्येक भक्तांच्या मुखाने एकच ध्वनी बाहेर पडतोय ओम नमो नारायणाय ओम नमो नारायणाय ओम नमो नारायणाय या मंत्राचा जप करून यालोकीचो आणि परलोकी साहित्य प्राप्ती मिळावी याच्यासाठी माझे सारे भक्त झटते देवादी भक्तांनी भक्तांदेव हे नात्या विश्वाच्या आसमंतात समर्पण ठेवण्याची हे माझे साधेमुळे भक्त झटते पण प्रत्येक भक्तांची इच्छा पूर्ण करावं हे देवतांचा खरं उचित आहे पण या शांतीनामाच्या ठिकाणी राहून मी एकच विचार करतोय माझं मनमन कोण घेऊन जातोय या विश्वाच्या आसमंताची मी जबाबदारी जरी घेतली जगाचा पालन करताना म्हणून जरी वावरलो तरी कुठेतरी माझा मन ती व्यक्त बनलंय या विश्वाच्या आसमंतात किंवा विश्वाच्या कानाकोपऱ्यात काय घडतंय ती कल्पना असते पण या माझ्या विचारात कोण सहभाग होईल आणि कोण माझ्या प्रश्नाचं उत्तर देईल याच्यात खरे माझं लक्ष लागलं देवदत्त अन्याय तू वावरतोय
आणि त्या सहज मुखातील शब्द बाहेर पडले प्रत्येकाने भक्ती मार्गाची जोड करा भक्ती मार्गाची काल करा म्हणजे सहज तुम्ही उतरून जाऊ शकता पण नारदा तसं देवताला तू सहाय्य करतोय ना तशा माझ्या प्रिय भक्तांना सुद्धा तू सहाय्य करतोय पण नारदा हे बुद्धिमत्तेची भांडार आपण माणसाचं माहिती का अर्थात कोणती ना कोणती लांबी शंका लढू भक्ती मार्गे विश्वाच्या ठिकाणी कसा सत्तेत राहावे जर का तुझी देवता जोडताना देवता जर नसती ना तर या विश्व कार्यात अधर्माला कुठेतरी जागा शिल्लक मिळाली असते बरोबर देवा पण तुझी जोड मिळाल्यामुळे अधर्माचा नाश होतोय आणि सत्याचा विजय होतोय पण देवा तुझ्यापर्यंत मी आलोय तो सहज नसून मुद्दामाने घाईगडबडीने का असते पण कळू लागल्या दिवसापासून झाले मला चित्तनी स्वप्नी नाट्यदोन मिळणार आहे याच्यात शंका नाही मला सांग रे कौशल नगरीचा राजकर्ता कौशल तुझा एकनिष्ठ भक्त कळू लागल्या दिवसापासून झाले मला चित्तनी स्वप्नी देवा तुझी भक्ती केली आपल्या मुखात पाण्याचा थेंब किंवा अन्नाचा कण घातल्याशिवाय माझी भक्ती करतोय देवा आज भक्तीचा श्रेय म्हणून त्याच्या जीवनात दुःख कामून तू टाकतोय राजकर्ता कौशल्य आज नाही दिवसात तुझ्या नावाने एकसारखा रडतोय रे देवा पण नारदायाला जबाबदार कोण एकच दोन चरित्र व्यक्ती दोन मनोचल व्यक्ती आज एकसारखे थैमान घालताय स्वलक्ष आणि भद्रक्ष अशी त्यांच्या देहाला समजा करता करविता तो वेगळाच आहे बरोबर पण निमित्ताला कारणीभूत ते दोन दानवेश्वरच आहे देवा या विश्वाच्या नियतीचा न्यायाने काळाचा कायदा खोडण्याचा अधिकार तुला किंबहुना मला किंवा मानवाला तो पोचत नाही पण प्रत्येकाच्या नियतीने ज्याप्रमाणे रेखाटलं जातं तसं त्या जीवनात त्याला भोगावं लागतंय पण त्याच्यातून तो पार पडला ना तोच खरा माणूस होय किमान सुद्धा मी नाही म्हणत नाही कसोटी घ्यावी पण देवा एखाद्या भक्ताचा जीव जाईपर्यंत राजा राजा म्हणजे सामान्य व्यक्ती नव्हे बरोबर न्यायाचा पुरस्कार धर्माचा पुरस्कार म्हणून असंख्य प्रजा न्यायदान देण्याचं कर्तव्य तो पार पाडतोय पण त्याचा सुद्धा या देवतावर किती प्रेम आहे देवतावर किती भक्ती आहे हे पटवून देण्याची त्याचा देव सदैव त्याच्या पृष्ठभागी आहे मग आलेले संकट तू कोणत्या तऱ्हेने तुला पात्र करणार आहे नारद या विश्वाचा पालन करता मी आहे बरोबर आणि विश्वाचा पालन करता असल्यामुळे शिवश्च विष्णू हृदयाने विष्णू शब्द शिव मग येणारा प्रसंगाला सामोरं जाणं आणि माझ्या प्रिय भक्ताला सगळं हे माझ्या
मला श्रुती द्यावी या हेतूनच ना देवा येणं झालं. आयुष्यवंत व्हा, कीर्तिवान भवा. राजन, अंत्य अश्रूची फुला करण्याची आतापर्यंत केलेल्या भक्तीचा फळ देण्याची हा जो देव या कारागृहाच्या ठिकाणी येऊन पोहोचलाय. पण देवा सत्सद विवेक बुद्धीला आज निघतो आणि माझ्या जीवनात वावरतो आणि असं असताना माझ्या जीवनाला दुर्धर प्रसंग देवा का निर्माण झाला. राजा, दैवाचा दूरविलास तिचा माणसाचा नाईलाज. दैवापुढे कोणी काही करू शकत नाही. आपला जन्म ज्यावेळी होतो ना त्यावेळी 6व्या दिवशी शक्तीचा अधिकार आहे तो ब्रह्मदेवाच्या आज्ञेने. तुझा भालपण रेखाटणं आहे तिच्या हाती असतो आणि त्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीच्या नशिबी जसं असतं तसं जीवनात घडतंय. निमित्ताला कारणीभूत कुणीतरी असतं. खरंच समाधान वाटतं. समजा कसोटीच्या उत्तुंग कड्यावर तुम्हाला उभं केलं नसतं, हे वैकुंठीच्या रानानंतर दर्शन मला घडलं नसतं. पण ज्याने या विश्वाला त्रस्त केलंय, विश्वावर संकट आहे, हे तो किती धार्मिक परोपकारी आणि सत्वधी आहे हे पटवून देण्यासाठी या भक्तांसमोर हे सारं मला घडवावं लागलं. मग वाटेल तो प्रसंग केव्हा राहू दे. मनाला वाटेल, बुद्धीला पटेल या वृत्तीनं वागणारा हा देव आहे. मग मला कुणाची आज्ञा घेण्याची काही गरज नाही. मी फक्त कारागृहाचा भेद करतो एवढ्यासाठी, माझ्या भक्तांसाठी. देवा भक्तीला भुकेलेला देव त्यांच्या नेत्रासमोर म्हणजे यांच्या रक्षणाखातर या कारागृहाचा भेद करण्यासाठी तो तत्पर झाला. पण नारायण ज्यावेळी तुला हे करता होईल यांच्या सहाय्याखातर जर धावा शकलास तर देवाला देव नमस्कार तुझ्यासमोर पहिली आनंदाला बरोबर. अजून पूर्णपणे मुखातील शब्द बाहेर फेकताना विचार कर. तू कुठं आहेस, काय करतो याचा सारासर विचार कर आणि मुखातील वागेश्वरी बाहेर फेक. तुझ्या समोर कोण व्यक्ती आहे त्याचा तरी मान अरे या विश्वाचा देव जगाचा जगत चालू करता म्हणून बलाची जबाबदारी ज्याच्या हाती आहे त्याच्याशी तू अधर्म करू नकोस, अत्याचार करू नकोस आणि अधर्माला प्रोत्साहन जर का देण्याचं कार्य करशील ना तर गाठ आहे ती माझ्याशी. या दोघांचं रक्षण कोणत्या रीतीला करण्यासाठी तत्पर होणार आहे. हे वीरयोद्धा, या मृत्यूलोकांच्या ठिकाणी प्रत्येक माझ्या भक्तांचं जीवन तुम्ही विस्कळीत केलं. माझ्या भक्ताला जीवन जगण्यावेळी डोई जळगाव सोडलात आणि त्याचं प्राश्चित देण्यासाठी हा त्यांचा देव तुझ्या नेत्रासमोर आहे. आजपर्यंत जे जे आमच्या मनाला वाटलं, बुद्धीला वाटलं ते घडविण्यासाठी आम्ही तत्पर ठरलो आणि याच्या पुढे सुद्धा या क्रमाला वाढवण्यासाठी मनाला वाटेल, बुद्धीला पटेल त्याप्रमाणे वर्तन ठेवण्यातून तू कार्य केलं. याच्या मुळाशी आशय कोणता? ही सुंदरी म्हणावी आहे. मग देवा त्यावेळी याच्या रक्षणाकरता तू जर काही झाला असेल, याचं जर का तो संरक्षण करणार असेल तर तुझ्या जवळ फाशी म्हणावी आहे. या सुंदरीला माझ्या साथीचा अरे जिथे या देवाचे चरण या कारागृहाच्या ठिकाणी लागले ना ते सहजासहजी जाण्यासाठी नाही, भक्तांचा सखा प्रतिनिधींचा पाठीराखा आणि अमरांचा सहाय्य करता म्हणून या विश्वाच्या आसमंतात मी वावरतोय. प्रत्येकाचं रक्षण करणं आणि अधर्माला जागजागी काढणं हे माझं ब्रीद आहे. एवढी मग माझा सुद्धा नाईलाज आहे. समोर व्यक्ती कोणत्या व्यक्तीची योग्यता काय हे जाणून तू अधर्माला प्रोत्साहन देतोय. तो अधर्म पुढे जागजागी काढला जावं याच्यासाठी मला तुझ्या हातासाठी
त्याच्यात मला काही फरक पडत नाही, पण जशी व्यक्ती माझ्या समोर येते त्या प्रत्येक व्यक्तीचं मूल्यांकन करणे माझं काम आहे. म्हणून सामोपचाराच्या बोधाने मी सांगते, आपल्या मित्राने ज्याप्रमाणे पाऊल ठेवलं त्याप्रमाणे आपण पाऊल ठेवले. आपल्याला कुठल्या विश्वाच्या असं म्हणतात, आपलं नाव नोंदणीचं का करायचं असेल तर चला मागव. तुझ्या संधीची गरज मला नाही. त्याचा सेवक केलास तुला वाटलं माझा सेवक करशील तुला शक्य नाही. मी जीवनात कुणाला आतापर्यंत संधी दिली नाही, पण तुझी कर्तबगारी पाहिली. तुझा स्वार्थ नाही, तू निस्वार्थी असल्यामुळे तुला मी संधी देत होतो, पण संधीचा फायदा घेण्यासाठी तू मात्र लायक नाही. तुझ्या संधीची गरज मला नाही. तुझी संधी मी घेणार आहे. आतापर्यंत संधी कुणाला दिली नसती, मला तुझ्या संधीची गरज मला नाही. पहिला आणि शेवटचं उत्तर, माझ्या नेत्रासमोर असताना माझा हाड वैरी आता बैलाला जगाच्या आड करणं आणि माझ्या प्रत्येक भक्ताला भयमुक्त करणं हे माझं तुझी मान पहिली सात्विक धार्मिक परोपकारी माझ्या भक्तांना समजलं पाहिजे. हे उन्मत्त कोण आणि या मृत्यू लोकांच्या ठिकाणी का हे दोघे ना उन्मत्त स्वर्गरूपी राहणारे गंधर्व, आनंद गंधर्व आणि सुरोचन गंधर्व. देवतांचा देवदरबार भरला होता आणि देवतांचा देवदरबार भरला असताना हे वाद्य आणि गायनात चुकले, म्हणून बृहस्पतीने त्याला शाप दिला. हे गंधर्वराज, तुम्ही मृत्यूलोकाच्या ठिकाणी यक्ष होऊन पडाल. हे शापित होते. तुम्ही यक्ष होऊन पडाल तर त्यांनी गयावया केली. आम्ही देवतांची ठेव आणि ठेव वाया जाऊ नये याच्यासाठी देवा मला उशाप पाहिजे, गुरुदेव मला उशाप पाहिजे. म्हणून बृहस्पतींना दया आली, त्यानं उशाप दिला. हे गंधर्वा, मृत्यूलोकाच्या ठिकाणी वावरत असताना युगायुगाच्या ठाई ज्याला अवतार धारण केला आणि स्वतःच्या भक्ताला दिलेल्या वचनाची पूर्तता करण्यासाठी जो गर्भवास भोगतोय ना, तो देव त्याचं तुझं जर दोघांचंही तुंबळ युद्ध झालं तर त्या युद्धाच्या ठिकाणी जर त्याचा आघात जर त्याच्या शस्त्राचा आघात जर झाला देवाच्या, तो पुन्हा उतरून स्वर्गवासी आहे. म्हणजे संप्रत देवा तुझ्या शस्त्राचा आघात त्या दोघांवर झाला आणि संप्रत ते उतरून गेले. पण याच्यामुळे अशी कारणीभूत कोण? हा राजकर्त्याने जर त्यांना अडवून धरलं नसतं तर त्यात उद्धरून गेले नसते. म्हणजे खरं श्रेय कुणाला द्यावं तर या राजकर्त्याला. बरोबर. आणि निमित्त जोपर्यंत मला मिळत नाही तोपर्यंत मला जागा सोडण्याचा अधिकार नाही आणि मर्यादेचं उल्लंघनही करता येणार नाही. हा आम्हाला आशीर्वाद दिला त्याप्रमाणे तुझ्या सकल भक्तांना तुझा आशीर्वाद असावा. कैलास श्रीकांत सावंत यांच्या हे बाप तुझ्या कृपेचा बरदस्त सदैव राजवंती असो. अदानामी जागनारे